गुड मॉर्निंग बॉयज. आज परत एकदा व्हिडिओज लेक्चरमध्ये आपण परत एकदा भेटतोय. लास्टच्या 3 व्हिडिओजमध्ये आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हजमध्ये अभ्यास करत होतो. त्याच्यामध्ये आपण त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज, मेथड्स ऑफ प्रिपरेशन, क्लासिफिकेशन, नॉमेनक्लेचर हा सगळा भाग बघितलेला आहे. आजचा जो व्हिडिओ आहे तो सगळ्यात इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. कारण आजच्या व्हिडिओजमध्ये आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनचं मेकॅनिझमचा अभ्यास करायचा आहे. आणि हे मेकॅनिझमवरती जेई नीटला भरपूर क्वेश्चन्स येतात आणि त्यामुळे आपला हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. आपल्या चॅप्टरमधला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर सगळ्यांनी समोर लक्ष द्यायचं आहे. नोटबुक पेन घेऊन बसायचं आहे जेणेकरून ते तुम्हाला लवकर कळेल. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करू. आता न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनचं मेकॅनिझम बघण्याच्या अगोदर आपल्याला थोडासा बेसिक कन्सेप्टचा भाग बघायचा आहे, थेरॉटिकल पार्ट बघायचा आहे. त्या थेरॉटिकल पार्टवरून आपल्याला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनचं मेकॅनिझम कसं होणार आहे हे आपल्याला थोडंसं जास्त लवकर कळेल. सगळ्यात थोडंसं थेरॉटिकल पार्ट बघू. तर त्यातला आपण पार्ट बघायचा आपल्याला ऑप्टिकल आयसोमेरिझम. ऑप्टिकल आयसोमेरिझम आपण लास्ट इयर मध्ये 11 मध्ये आयसोमेरिझम शिकलेलं आहे. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला कॉल्ड ॲज अ आयसोमेरिझम. आयसोमेरिझमचं क्लासिफिकेशन आपण बघितलेलं आहे बाय स्ट्रक्चर, पोझिशन, भरपूर 4 प्रकार आपण त्यावेळी डिटेलमध्ये बघितलेले आहेत. तुम्ही तुमच्याकडे असेल ते. आणि दुसरा पार्ट होता स्टेरिओ आयसोमर्स. त्या स्टेरिओ आयसोमर्समध्ये 2 येतात, जॉमेट्रिकल आणि ऑप्टिकल. तर ते जॉमेट्रिकल आणि ऑप्टिकल आपल्याला बघायचं. तर स्टेरिओ केमिस्ट्री काय आहे बघा. स्टेरिओ आयसोमर्स काय बघा. ऑप्टिकल आयसोमेरिझमचं एक छोटीशी डेफिनेशन तुम्हाला मी सांगतो बघा. स्टेरिओ आयसोमर्स having atoms of group of spatial arrangement in a stereoisomer, spatial arrangement of atoms or group of atoms are different. अरेंजमेंट कशी आहे त्या एखाद्या ॲटमची किंवा ग्रुप ऑफ ॲटमची स्पेस मध्ये स्पॅटियल अरेंजमेंट कशी आहे, डिफरंट आहे. अराउंड द कायरल कार्बन ॲटम, अराउंड द कायरल कार्बन ॲटम. That's called as optical isomers. बघा, it is the stereoisomers which are spatial arrangement of atoms or group of atoms are different around the chiral carbon atoms. It's called as optical isomerism. आता मुलांना प्रश्न पडला असेल chiral carbon atom काय आहे. आम्ही प्रायमरी कार्बन ॲटम बघितला. आता बघा प्रश्न काय पडलाय, chiral carbon atom म्हणजे काय. तर chiral carbon atom हा परत एकदा मी तुम्हाला सांगणार आहे, डिटेलमध्ये बघायचं आहे. त्याच्या अगोदर आपण काय करू, मला ऑप्टिकल आयसोमेरिझम शिकायचं आहे. तर ऑप्टिकल आयसोमेरिझम शिकताना माझ्याकडे थोडासा बेसिक कन्सेप्ट पाहिजे माझ्याकडे. तर माझ्याकडे प्लेन पोलराइज्ड लाईट म्हणजे काय, म्हणजे थोडंसं आपण बघू. हे ऑलरेडी फिजिक्स मध्ये चालू असेल. ऑर्डिनरी लाईट, मोनोक्रोमॅटिक लाईट, प्लेन पोलराइज्ड लाईट झालं असेल आपलं ऑलरेडी. ऑर्डिनरी लाईट म्हणजे काय, the light of the waves of a different wavelength. Waves of a different wavelength. Direction of propagation is perpendicular to the plane of polarized light. म्हणजे सॉरी काय म्हणणार आहे, ऑर्डिनरी लाईट म्हणजे काय की ज्या लाईट मध्ये सगळ्या प्रकारच्या वेवलेंथ असतात. सगळ्या प्रकारच्या वेवलेंथ. एक्झाम्पल तुमचं सनलाईट घेऊ. सगळ्या प्रकारच्या वेवलेंथची लाईट मिक्स असते, त्याला आपण ऑर्डिनरी लाईट म्हणतो. येते लक्षात. तर तीच ऑर्डिनरी लाईट आता प्लेन पोलराइज्ड लाईट कशी तयार करतात. When ordinary light pass through the Nicol prism. Nicol prism मधून काय केलं, निकोल प्रिझम कसं तयार करतात. निकोल प्रिझम म्हणजे 2 प्रिझम फेस टू फेस अटॅच केले की निकोल प्रिझम. कॅल्शियम कॅल्साइड CaCO3 कॅल्शियम कॅल्साइड पासून बनवतात प्रिझम, निकोल प्रिझम. त्याच्यामधून जर मी ही जी ऑर्डिनरी लाईट आहे पास टू द निकोल प्रिझम, जी लाईट ज्यावेळी इमर्ज आउट होईल, बाहेर पडेल, जी व्हायब्रेट इन ओनली वन प्लेन, and propagation of light is perpendicular to the propagation of light. म्हणजे काय बघा, जी ऑर्डिनरी लाईट होती वेगवेगळ्या प्लेन मध्ये व्हायब्रेट होत होती. ज्यावेळी ती निकोल प्रिझम मधून बाहेर पडली फक्त एकाच डायरेक्शन मध्ये व्हायब्रेट करायला सुरुवात झाली. ह्याला आपण काय म्हणणार आहे, PPA.
इथे लक्षात सिंपल पीपीएल म्हणजे काय? when ordinary light pass through the Nicol prism, the light is emerge out after the emerging of rays vibrating only one plane and perpendicular to the propagation of light. म्हणजे ज्या वेळी ती लाईट चाललेली आहे त्याला ती कशी आहे? परपेंडिक्युलर आहे. ज्या वेळी चाललेली आहे त्याला ती कशी आहे? परपेंडिक्युलर आहे. सिंपल आहे. दॅट इज द प्लेन पोलराइज्ड लाईट. आता दुसरा एक पॉईंट आपल्याला बघायचा आहे थेरोटिकल पार्ट मध्ये, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. महत्वाचा पॉईंट हा ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. आता ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ही कन्सेप्ट काय आहे? आता ही कन्सेप्ट एखाद्या कंपाऊंड साठीची. ही कन्सेप्ट कशासाठी आहे? एखाद्या कंपाऊंड साठी आपण ही कन्सेप्ट वापरतोय. काय बघा, when plane polarized light are passed through the solution of organic compound. एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या सोल्युशन मधून मी प्लेन पोलराइज्ड लाईट पास केली तर मला काय होणार बघा, काय मिळणार आहे बघा. मी काय केलं, एक प्लेन पोलराइज्ड लाईट घेतली, vibrating only one plane and then pass through the काय घेतलंय solutions of organic compound. एक्झाम्पल आपण तुम्ही ग्लुकोज घ्या, कुठले घ्या, भरपूर आपण एक्झाम्पल बघणार आहोत. काय बघा, पास केलं तर ही लाईट जी पास होते त्या सोल्युशन मधून बाहेर पडल्यानंतर मला असं काहीतरी दिसतंय. काय झालं बघा, ही जी लाईट एकाच प्लेन मध्ये व्हायब्रेट होती, आता पण एकाच प्लेन मध्ये व्हायब्रेट होत आहे, पण ते लाईट काय झाली, रोटेट झाली. म्हणजे काय आहे आता ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? इट इज अ फेनोमेनॉन द ऑर्गॅनिक कंपाऊंड आर रोटेट द प्लेन ऑफ अ प्लेन पोलराइज्ड लाईट. पीपीएल ला काय करतात, प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट आर रोटेट क्लॉकवाइज और एंटी क्लॉकवाइज or left hand side or right hand side. That phenomenon is called as a optical activity. Simple hai. When plane polarized light pass through the organic solution, that organic solution or that compound have property or that ability to rotate the plane of plane polarized light through the clockwise or through the anti-clockwise, through the right hand side or through the left hand side, anti-clockwise or clockwise. Simple way manu. That phenomenon is called as a optical. Simple है, the property or the phenomenon plane polarized light are rotate clockwise or anti-clockwise, that's called as a optical activity. आता optical activity झाली तर त्याच्यानंतर आपण पुढचा पॉइंट बघणार आहे ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड. ऑप्टिकल ऍक्टिव्ह मॉलिक्यूल म्हणू आपण किंवा कंपाऊंड म्हणू. कंपाऊंड, optical active molecule or compound. Those compound or those molecules which rotate the plane of plane polarized light to the clockwise or to the anti-clockwise, that molecule or compound is called as optical active. जे molecule plane polarized light ला काय करतात, ते rotate करतात clockwise anti-clockwise to the left hand side to the right hand side, त्याच molecule ला आपण काय म्हणणार आहोत, optical active molecule. एक सिंपल एक्झाम्पल मी देतो बघा. 2-chlorobutane ग्लुकोज असेल, लॅक्टिक ऍसिड असेल, हे जे एक्झाम्पल्स आहेत ते सगळे एक्झाम्पल काय ऑप्टिकल ऍक्टिव्ह मॉलिक्युल्स. सिंपल आहे. आता ऑप्टिकल ऍक्टिव्ह मॉलिक्युल्स मध्ये परत एक काय झालं, क्लासिफिकेशन झालेलं आहे बघा. क्लासिफिकेशन काय होत आहे, तर क्लासिफिकेशन असं आहे की हे जे ऑप्टिकल ऍक्टिव्ह मॉलिक्युल्स आहेत ते प्लेन पोलराइज्ड लाईटला रोटेट करतात आणि त्यामुळे त्याचे दोन प्रकार पडतात. एक पडतोय डेक्स्ट्रो रोटेटरी मॉलिक्यूल आणि एक येतोय लिओ रोटेटरी मॉलिक्यूल. दोन प्रकार पडले, एक लिओ रोटेटरी आणि एक डेक्स्ट्रो रोटेटरी. आता डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणजे काय, द मॉलिक्युल्स
which rotate the plane polarized light to the right hand side. This is the right hand side, RHS. और त्याला आपण क्लॉकवाईज सुद्धा म्हणू शकतो, क्लॉकवाईज. म्हणजे प्लेन पोलराइज लाईटला हा डेक्स्ट्रो मॉलिक्यूल काय करतोय, राईट हँड साइडने फिरवतोय. त्याला काय म्हणणार आपण, डेक्स्ट्रो रोटेटरी. आणि लिओ रोटेटरी म्हणजे काय, लिओ ग्रीक वर्ड आहे, लिओ म्हणजे लेफ्ट हँड साइड, डेक्स्ट्रो ग्रीक वर्ड आहे, डेक्स्ट्रो मीन्स राईट हँड साइड, म्हणून आपण त्याला राईट हँड साइड आणि क्लॉकवाईज. आणि इकडे काय आहे, लेफ्ट हँड साइड, LHS. और एंटी म्हणू आपण त्याला, अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. सिंपल आहे बघा. डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणजे the molecules which rotate the plane of a plane polarized light through the right hand side is called as a dextrorotatory molecule. Leo-rotatory molecule, the molecules which rotate the plane of a plane polarized light through the left hand side or anti-clockwise is called as a dextrorotatory. Sorry, leo-rotatory. आता हे डिनोटेट कसं करायचं बघा. Dextrorotatory is denoted by small d or its plus sign. प्लस साइन आपण डिनोट करणार आहे. आणि लिओ रोटेटरी हा स्मॉल एल और माइनस साइन आपण शो करणार आहे. एखादा एक्झाम्पल घेतलं तर मी सांगू शकतो की डी ग्लुकोज जर असेल तर तुम्ही डी आता आलेला आहे, तर हा जो ग्लुकोजचा मॉलिक्यूल आहे तो प्लेन पोलराइज्ड लाईटला कसा फिरवतोय, थ्रू द क्लॉकवाईज फिरवतोय, म्हणून डी आलेला आहे, तो डेक्स्ट्रोरोटेटरी. आणि आपण काय म्हणू शकतो, L ग्लुकोज. L सिंपल आहे. आणि आता लास्ट आपण बघू याच्यामध्ये ऑप्टिकल ऍक्टिव्ह मॉलिक्यूल झालं. आता पुढचा येणार आहे काय, ऑप्टिकल इनऍक्टिव्ह मॉलिक्यूल. आता ऑप्टिकल ऍक्टिव्ह मॉलिक्यूल आणि ऑप्टिकल इनऍक्टिव्ह मॉलिक्यूल मध्ये फरक आहे, सेम डेफिनेशन थोडंसं फरक. The molecules which do not rotate the plane of a plane polarized light, that molecules are called as a optical inactive molecule. जे molecule plane of a plane polarized light ला PPL ला रोटेट करत नाही ते molecule कोणते आहेत, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह molecules. ते molecule कोणते आहेत, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. जे रोटेट करतात ते ऑप्टिकल ऍक्टिव्ह मॉलिक्यूल होतात. त्याच्यामध्ये आपण दोन प्रकार बघितले, ऑप्टिकल इनॅक्टिव्ह जे रोटेट करत नाही, डू नॉट रोटेट. आता एक्झाम्पल घेतो बघा. एक्झाम्पल काय आहे, वॉटर आहे, 1 क्लोरो प्रोपेन आहे, त्याच्यानंतर टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड आहे, इथेनॉल आहे, बरोबर एक्झाम्पल. हे सगळं काय ऑप्टिकली इनॅक्टिव्ह मॉलिक्यूल. आता तुमच्या समोर एक प्रश्न पडला असेल, पडणारच आहे, मला पडला होता की काय प्रश्न पडतो बघा. तोच प्रश्न आहे का जो माझ्या मनात मला जो पडलेला आहे तो तुम्हाला पडलाय का, काय प्रश्न आहे. सरांनी ऑप्टिकल ऍक्टिव्हचे मॉलिक्यूलचे एक्झाम्पल्स दिले, 2 क्लोरोब्युटेन आहे, ग्लुकोज आहे, लॅक्टिक ऍसिड आहे. इथं ऑप्टिकल इनॅक्टिव्हचे एक्झाम्पल्स दिले, H2O आहे, 1 क्लोरोप्रोपेन आहे, टर्शरी ब्युटाइल आहे, इथेनॉल आहे. हे एक्झाम्पल सर पाठ करून आले होते का, सरांनी पाठ केले असेल तेच एक्झाम्पल्स आहेत. मग आता प्रश्न काय आहे की ऑप्टिकल ऍक्टिव्ह मॉलिक्यूल ओळखायचा कसा, ऑप्टिकल ऍक्टिव्ह मॉलिक्यूल ओळखायचा कसा, नक्की कोणता मॉलिक्यूल ऑप्टिकल ऍक्टिव्ह आहे. तर मग मला हे सगळे एक्झाम्पल पाठ करून जावे लागतील का, तू एखादं नवीन एक्झाम्पल दिला मला, एखादं नवीन एक्झाम्पल दिलं आणि हा मॉलिक्यूल ऑप्टिकल ऍक्टिव्ह आहे का नाही, तर मग कसं काय करायचं. तर त्यासाठी व्हेंटॉफ आणि लिबेल हे जे दोन सायंटिस्ट आहेत त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे आपल्याला. की बघा ह्या दोघांनी जोपर्यंत केलं नव्हतं तोपर्यंत आपल्याला जर ऑप्टिकल ऍक्टिव्ह मॉलिक्यूल शोधायचं असेल तर मला लॅबमध्ये जावं लागेल. माझ्याकडे ती एक्सपेरिमेंटचं साहित्य पाहिजे, की पीपीएल तिथे तयार पाहिजे, ती मशिनरीज पाहिजे, की ज्या मशिनरीमध्ये पीपीएल आहे आणि डिटेक्टर्स आहेत. मग मी त्या मशिनरीमध्ये काय करणार आहे, माझा ऑर्गॅनिक कंपाऊंड जो मी तयार केलेला आहे त्याचं सोल्युशन करून ठेवणार, त्याच्यामधून पीपीएल पास करणार, ती पीपीएल पुढे डिटेक्टरवरती पडणार. मग डिटेक्टर आपल्याला सांगणार आहे की तो मॉलिक्युल्स त्या पीपीएलला काय करतोय, रोटेट करतोय का नाही, म्हणजे तो ऑप्टिकल ऍक्टिव्ह आहे का नाही हे आपल्याला सांगावं लागणार आहे. त्यासाठी मला एक्सपेरिमेंट करण्यासाठी मला लॅबमध्ये जावं लागेल, तेवढं महागड्या इन्स्ट्रुमेंट्स आपल्याकडे पाहिजे, हे गरजेचं होतं. पण मग व्हेंटॉफ आणि लिबेल त्यांनी काय केलं की विदाऊट मला एक्सपेरिमेंट लॅबमध्ये न जाता ऑन द पेपर मी कसा ऑप्टिकल ऍक्टिव्ह मॉलिक्यूल सांगू शकतो यासाठी त्यांनी काम केलं. आणि त्यांनी 3 पॉईंट आपल्याला दिलेले आहेत. त्या 3 पॉईंटच्या आधारे आपण ऑन द पेपर
मी पेपरवरतीच काय करू शकतो की मी तो मॉलिक्यूल ऑप्टिकल ऍक्टिव्ह आहे का नाही हे सांगू शकतो. ठीक आहे. तर बघा आपण ते 3 पॉइंट बघणार आहे. नंतर लिहिलेले आपल्याला जे 3 पॉइंट दिलेले आहेत की ऑप्टिकल ऍक्टिव्ह मॉलिक्यूल मी कसं शोधायचा, कसं ओळखायचा. तर त्यासाठी बघा पहिला पॉइंट आहे की तो जो मॉलिक्यूल जो आहे तो कार्बन मॉलिक्यूल्स आहे आणि तो ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बन येणारच. तर तो त्याची जॉमेट्री जी आहे ती टेट्राहायड्रल जॉमेट्री असते. कशी असते पाहिजे पहिला पॉइंट काय सांगतोय त्याची टेट्राहायड्रल जॉमेट्री पाहिजे आणि ऑलरेडी तुम्ही 11 मध्ये बघितलेलं आहे. आणि ती जी टेट्राहायड्रल जॉमेट्री आहे त्या जॉमेट्री मध्ये बघा हे झालेलं आपलं कुठलं प्रोजेक्शन आहे. आता ते बघा मी काहीतरी ड्रॉ करतोय. कुठलं प्रोजेक्शन आहे आठवतंय स्ट्रक्चर आठवलं का. स्ट्रक्चर बघितलं तुम्हाला. स्ट्रक्चर आपण झालेले आपले स्ट्रक्चरला काय नाव म्हणतात. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, न्यूमन्स प्रोजेक्शन फॉर्म्युला, सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला आहेत ना. जर ह्या पद्धतीने तो मॉलिक्यूल आपल्याला काढला आहे 3 डायमेन्शनल वे मध्ये तर W X Y आणि Z हे फक्त नाव दिली W X Y Z. तर काय बघा ह्या 2 लाईनचा अर्थ काय आहे. हे जे W आणि X आहे तो ऑन द पेपर आहे. ऑन दी पेपर आहे. ऑन दी पेपर आहे. हा जो डार्क लाईन दाखवलेला आहे वेज लाईन फॉर्म्युला आहे. हा आठवलं का वेज लाईन फॉर्म्युला वेज लाईन फॉर्म्युला आहे. या वेज लाईन फॉर्म्युल्यामध्ये ही जी वेज लाईन ती काय सांगते आपल्याला. हा जो y आहे तो अबव द प्लेन आहे. म्हणजे हा जर प्लेन असेल तर 2 ऍटम्स ते काय ऑन द प्लेन असणार आहे. एक अबव द प्लेन टुवर्ड्स आवर सेल्फ आपल्या बाजूला आहे आणि एक काय असणार आहे बिलो द प्लेन असणार आहे. हा जो काय आहे अबव द प्लेन आहे. अबव द प्लेन आणि हा जो z आहे तो काय आहे बिलो द प्लेन. असं जर मॉलिक्यूलची रचना असेल तर तो पहिली कंडिशन आहे की तो ऑप्टिकल ऍक्टिव्ह असेल. सिंपल आहे. येते लक्षात. सेकंड काय आहे ना. सेकंड काय आहे कायरल कार्बन ऍटम. मग अशा आपण बघितलं होतं बघा. मला सांगणार डिटेल बघायचं आपल्याला. कायरल कार्बन ऍटम म्हणजे कोण की त्याला असिमेट्रिक कार्बन ऍटम म्हणतात. असिमेट्रिक कार्बन ऍटम. असिमेट्रिक कार्बन. आता कायरल कार्बन ऍटम किंवा असिमेट्रिक कार्बन ऍटम म्हणजे काय. दोज कार्बन ऍटम हॅव्हिंग ऑल व्हॅलेन्सीज आर सॅटिस्फाइड बाय डिफरंट ऍटम्स और ग्रुप ऑफ ऍटम्स. जे कार्बनची 4 जी व्हॅलेन्सी आहे त्याची 4 व्हॅलेन्सी ते 4ही व्हॅलेन्सी कशाने सॅटिस्फाय झालेले आहेत डिफरंट ऍटम्स किंवा ग्रुप ऑफ ऍटम्स सॅटिस्फाय झालेले आहेत. दोज कार्बन ऍटम कॉल्ड एज कायरल कार्बन ऍटम. एक मी एक्झाम्पल घेतो बघा. लॅक्टिक ऍसिडचे एक्झाम्पल कार्बन आहे COOH CH3 OH H. हा जो कार्बन आहे बघा ह्या कार्बनचे 4 व्हॅलेन्सी आहेत. सगळे ऍटम्स किंवा ग्रुप ऑफ ऍटम्स वेगळे आहेत. इकडे CH3 इकडे OH इकडे कार्बोक्सिलिक ऍसिड इकडे हायड्रोजन. And that carbon atom is called as a chiral carbon atom and it is denoted by St. St म्हणजे काय ग्रीक वर्ड आहे स्टार्ट करायचा. म्हणजे असा जर कार्बन असेल तर तो कसा आहे chiral कार्बन. All 4 valencies of carbon atoms are satisfied by different atoms or group of atoms. Those carbon atoms called as chiral carbon. Simple आहे. सेकंड कंडिशन. आणि लास्टची आणि इम्पॉर्टंट कंडिशन्स काय बघा. लास्टची आणि इम्पॉर्टंट कंडिशन काय आहे की हे जर हा जो कायरल कार्बन किंवा जो ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड्स आहे इट इज अ इनॅन्शिओमर्स. आता इनॅन्शिओमर्स म्हणजे काय. म्हणजे आता इनॅन्शिओमर्स आपल्याला अर्थ बघायचा. इनॅन्शिओमर्स म्हणजे काय की ज्याची मिरर असा कंपाऊंड की ज्याची मिरर इमेज ही नॉन सुपर इम्पोजिबल असली पाहिजे. तिसरी कंडिशन मी सांगतोय. मिरर इमेज कशी असली पाहिजे. मिरर इमेज ही कशी असली पाहिजे नॉन सुपर इम्पोजिबल. नॉन सुपर इम्पोजिबल हा शब्द लक्षात ठेवायचा. तिसरी कंडिशन नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस आप विचारतात. म्हणजे त्या मॉलिक्यूलची मिरर इमेज ही नॉन सुपर इम्पोजिबल पाहिजे. आता नॉन सुपर इम्पोजिबलचा अर्थ काय
की जर एखादी मिरर इमेज दुसऱ्या मिरर इमेज त्याच्याच मिरर इमेज वरती ठेवली तर ती तंतोतंत जुळत नाही. तंतोतंत जुळत नाही. मी एक एक्झाम्पल दाखवतो बघा. पेअर ऑफ हँड्स आहे बघा. हे पेअर ऑफ हँड्स आहे. ही एकमेकांची मिरर इमेज आहे का? आहे बघा. इथं जर मी मिरर ठेवला तर ही एकमेकांची काय आहे? मिरर इमेज आहे. बरोबर ना? स्वतःच्या हातात तुम्ही स्वतःच्या हाताचं करून बघा. हे हा जो हात आहे ह्या हाताची मिरर इमेज आहे. तर मिरर समजा मिरर इमेज आहे. पण ही जी मिरर इमेज आहे ती ही जी ज्याची मिरर इमेज आहे ही मिरर इमेज उचलली आणि मी ह्या इमेज वरती ठेवून दिली. ते तंतोतंत जुळली का? नाही जुळली. जुळली का? नाही जुळणार आहे. तंतोतंत जुळली. हा असं केलं तर जुळते बघा. आता जुळाली. आता जुळली. पण मी काय केलंय? मिरर इमेज उचलली आणि उलटी केली. इन्व्हर्जन केलंय मिरर इमेजचं. मी तसं इन्व्हर्जन करून टाकत नाहीये. मी बघा नॉन सुपर इम्पॉसिबलचा अर्थ काय? मिरर इमेज आहे तशी उचलली मी आणि काय केली? याच्यावरती ठेवली. आता मिरर इमेज जुळाली का? नाही जुळाली. इकडे बघा ह्या बाजूला काय? तुमचा अंगठा आहे. या बाजूला अंगठा आहे. मिरर इमेज जुळत नाही. त्या मिरर इमेजला मी काय म्हणणार आहे? नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेज. येते लक्षात? नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेज. सिंपल आहे. आता मी याचं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो बघा. आणि असं जर ह्या तीन कंडिशन ज्याच्याकडे असतील तर तो मॉलिक्युल्स काय आहे? ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्युल्स आहे. ऑन द पेपर मला सांगायचं समजलं बघा. आता मी याची मिरर इमेज काढली. हा जर मिरर आहे मी केला तर मी काय लिहिणार? मिरर इमेज OH C इकडे आला COH इकडे आला CH3 सॉरी हा बरोबर आणि इथं H. तर हाईटला आपण आठशे मध्ये बोलायला हाईटला काही फरक पडत नाही आपल्या. फक्त आपली लेफ्ट साइड राईट हँड साइड बदलते. इकडे बघा हा OH इकडे आला आणि H. आता मी ही मिरर इमेज उचलली. मी मिरर इमेज काय केली? उचलली. ही मिरर इमेज उचलली आणि ह्या मिरर इमेजवर टाकली. हा कारण उचलून टाकली. तर काय होईल बघा? COH प्लस COH जॉईंट बरोबर बसेल. CH3 वरती CH3 जुळेल. पण हा OH इकडे आला बघा आणि H इकडे आला. मिरर इमेज जुळाली? नाही जुळाली. आणि अशा मिरर इमेजला काय म्हणतो आपण? नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेज. सिंपल आहे. हे तीन पॉइंट आपल्याला कळाले की आपल्याला कोणताही मॉलिक्युल ऑप्टिकल ऍक्टिव्ह आहे का नाही ओळखता येतंय. पहिलं तो कसा असला पाहिजे? टेट्राहायड्रल जॉमेट्री मध्ये पाहिजे. या फॉर्म्युलामध्ये पाहिजे. एक अबोव द प्लेन आहे, एक बिलो द प्लेन आहे, दोन प्लेन वरती आहे. सेकंड तो असिमेट्रिक कार्बन ॲटम पाहिजे किंवा त्याला कायरल कार्बन ॲटम म्हणतो आपण किंवा चिराल कार्बन ॲटम पण म्हणतात. कायरल कार्बन ॲटम. आणि तिसरं की जो कंपाऊंडचा आपण बघतोय त्याची मिरर इमेज कशी पाहिजे? नॉन सुपर इम्पॉसिबल पाहिजे. हे तीन कंडिशन असेल तुम्हाला ऑप्टिकल ऍक्टिव्ह मॉलिक्युल सांगता येईल. ठीक आहे. आता ह्या तीन कंडिशन वरून तुम्हाला इनॅन्शिओमर्स मिळाला. काय मिळालेलं आहे? इनॅन्शिओमर्स. डेफिनेशन येते. इनॅन्शिओमर्स पेअर ऑफ इनॅन्शिओमर्स आपल्याला क्वेश्चन असतो. पेअर ऑफ इनॅन्शिओमर्स. बघा इनॅन्शिओमर्स म्हणजे काय? इनॅन्शिओमर्स काय आहे बघा? stereoisomers which are non superimposable mirror images of each other. Which are non superimposable mirror images of each other and they rotate the plane of a plane polarized light through the same angle but opposite direction is called as enantiomers. बघा मी परत एकदा रिपीट करतो. The stereoisomers which are a non superimposable mirror images of each other and they rotate the plane of a plane polarized light through the same angle but opposite direction is called as enantiomer. Simple एक एक्झाम्पल. अजून एक एक्झाम्पल घेऊ. हे लॅक्टिक ऍसिडचा आपण एक्झाम्पल घेतलं. आपण काय करू आता? 2-chloro-ब्युटेनचे एक्झाम्पल घेऊ. 2-chloro-ब्युटेन. आता 2-chloro-ब्युटेन मी कसं काढणार? CH3 CH2 Cl इथं H आणि इथं CS असे नाही. मी हेच जरा थोडंसं वेगळ्या फॉर्म मध्ये काढतो बघा. C2H5C हा कायरल कार्बन आहे बघा. इकडे काय आहे? इकडे आपण Cl घेऊ, इकडे H घेऊ, इथे CS घेऊ. 2-chloro-ब्युटेन. 1 2 3 4 2-chloro-ब्युटेन. सर हा कायरल कार्बन आहे. मी याची मिरर इमेज काढली याच्यासाठीच. काय? Cl H C2H5 आणि इकडे आहे CS. आता काही मुलं मिरर इमेज मध्ये अशी काढतात का? तर ते बदलेल. LC होईल. आपल्याला थोडी दाखवायचं आहे तर आपण CLच काढणार. ठीक आहे.
तर ही मिरर इमेज झाली आणि मी मिरर इमेज उचलली टाकली तर नॉन सुपर इम्पॉसिबल आहे. टाकून बघा. तर आता इथं काय बघा, हा जो डी आयसोमर आहे आणि हा एल आहे, म्हणजे तो क्लॉकवाईज करतोय, हा क्लॉकवाईज करतोय म्हणून मी अँटी क्लॉकवाईज करणार आहे म्हणून एल येणार आहे. आणि मग हा क्लॉक सेम अँगलने रोटेशन आहे. जर हा 90 डिग्री मध्ये फिरत असेल ना तर हा पण प्लेन पुरवायला 90 डिग्री फिरवतो, फक्त अपोजिट डायरेक्शनने फिरवतो. एक जर क्लॉकवाईज फिरत असेल तर एक काय करणार आहे, अँटी क्लॉकवाईज फिरवणार आहे. सेम अँगल बट अपोजिट डायरेक्शन, एक राईट हँड साइडने फिरवतो, एक लेफ्ट हँड साइडने. हा जर 90 डिग्रीने फिरवणार असेल तर हा पण 90 डिग्रीने फिरवतो. हा जर 120 फिरवत असेल प्लेन पोलराइज्ड लाईटला तर हा पण 120 फिरवतो. दॅट्स कॉल्ड एज अ इनॅक्शन. सिंपल आहे. आणि लास्ट जी कन्सेप्ट आहे आपली ती रॅसिमिक मिक्सचर आहे, रॅसिमायझेशन आपण त्याला म्हणतो, रॅसिमिक मिक्सचर. तर रॅसिमिक मिक्सचर काय आहे, when equimolar amounts of enantiomers, इक्विमोलर अमाउंट्स ऑफ इनॅन्शियोमर म्हणजे काय, डेक्स्ट्रो आणि लिओ हे दोन्ही काय घेतले मी, इक्विमोलर अमाउंट घेतले. इक्विमोलर म्हणजे काय, जर मी 5 मॉलिक्यूल डेक्स्ट्रो रोटेटरी घेतले असेल तर मी 5 मॉलिक्यूल काय घेणार, लिओ रोटेटरी घेणार. येते लक्षात. आता हे दोन्ही काय ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. when mixture of equimolar quantities of dextro and leo rotatory molecules, आणि मग त्याचं कन्वर्जन जो रिझल्टिंग कंपाऊंड्स तुम्हाला मिळणार आहे तो इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये. इनऍक्टिव्ह म्हणजे काय की आता हा जो डेक्स्ट्रो रोटेटरी हा लिओ रोटेटरी आहे, इक्विमोलर कंडिशन आहे. हा राईटने फिरणार आहे तर हा तो लेफ्टने फिरत असेल आणि मग ते त्याचं जे रोटेशन आहे ते एकमेकाला ते कॅन्सल करतात. एकमेकाला रोटेशन कॅन्सल झाल्यामुळे रोटेशन होत नाही आणि त्यामुळे काय होणार आहे, जो रॅसिमिक मिक्सचर मिळणार आहे तुम्हाला तो ऑप्टिकली इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये मिळणार आहे. कुठल्या फॉर्म मध्ये मिळणार आहे, ऑप्टिकली इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये तो रॅसिमिक मिक्सचर असणार आहे. आणि दॅट्स मिक्सचर इज कॉल्ड एज अ रॅसिमिक मिक्सचर. सिंपल आहे. येते लक्षात. बघा हा सगळा बेसिक कन्सेप्ट मध्ये येतो, बेसिक थेरॉटिकल पार्ट आहे. आता तुम्हाला ह्याचा उपयोग कुठे होणार आहे मला, तर ह्याचा उपयोग आपल्याला SN1 आणि SN2 मध्ये करायचा. आपला एक शेवटचे R आणि S कॉन्फिगरेशन आहे, R आणि S. तुम्ही शेवटच्या R आणि S कॉन्फिगरेशन R आणि S कॉन्फिगरेशन हे जे नॉमेनक्लेचरचाच एक पार्ट आहे. ऑप्टिकल ऍक्टिव्ह मॉलिक्युल्स असतील तर त्याचं मला R आणि S कॉन्फिगरेशन सांगावं लागतं. तर तो जो पार्ट आहे तो मी जेईचं नीटचं ज्यावेळी लेक्चर घेईल शेवटी सगळं चॅप्टर संपल्यानंतर त्यावेळी मी तुम्हाला शिकवणार, कारण त्याला खूप वेळ लागणार आहे. भरपूर त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आपल्याला घ्यायचे ते त्यावेळी घेणार आहे. ठीक आहे. हा फक्त एक पॉईंट इथला राहिलेला आहे तो आपण शेवटी घेणार. ठीक आहे. आता आपण काय करतोय, SN1 आणि SN2 आपल्याला न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनचं मेकॅनिझम बघायचं. जो मेन पार्ट आपल्या शिकवण्यासाठी आपण सगळे थेरॉटिकल पार्ट बघितलाय ते मेकॅनिझम आपण स्टार्ट करू. तर काय करायचं मला पहिल्यांदा सुरुवातीला स्पष्ट पडलं असेल, ऑलरेडी अभ्यास झालेला आहे. मेकॅनिझम म्हणजे काय, आता मी रिॲक्शन बघितलेलं ऑलरेडी, सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आपण कालच बघितलं. कालच्या लेक्चर्समध्ये 9 आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन बघितलेलं आहे. तर आता आपल्याला जे शिकायचं ते मेकॅनिझम शिकायचं. आपल्याला काय शिकायचं, मेकॅनिझम म्हणजे काय, हाऊ विल यू रिॲक्टंट कन्व्हर्ट इनटू प्रोडक्ट इन सच वे दॅट नंबर ऑफ स्टेप्स होत असतात आणि त्या स्टेप्सचं प्रत्येक स्टेपचं मला काय करायचं, डिस्क्रिप्शन करायचं. आणि ते डिस्क्रिप्शन म्हणजेच मेकॅनिझम. when describe the all steps of a reaction in a mechanism. मेकॅनिझम मध्ये काय करतोय, तुम्ही सगळ्या स्टेपचं डिस्क्राईब करताय, डिस्क्रिप्शन करताय, त्यालाच आपण काय म्हणतोय, मेकॅनिझम. ठीक आहे. तर पहिलं मेकॅनिझम आपण आज स्टार्ट करणार आहे ते करतो आपण SN2 मेकॅनिझम. कुठलं घेणार आपण, SN2 मेकॅनिझम. आता SN2 मेकॅनिझम काय आहे, एक सिंपल रिॲक्शन मी घेतला. CH3Br झालेली आहे, CH3Br मिथाइल ब्रोमाइड reacts with aqueous KOH. बॉइल केलं नाही काय होईल, काल झालं हा KBr रिप्लेस होईल, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. KBr काय होणार, रिप्लेस होणार, CH3OH प्लस KBr मिळाला. म्हणजे मला काय मिळाला, मिथेनॉल मिळाला. हे झाल्या प्रकारच लेक्चर झालं. तर आता याचं मला मेकॅनिझम बघायचं, ह्या रिॲक्शनचं मला काय करायचंय, मेकॅनिझम बघायचं. तर मेकॅनिझम काय बघा, तर द रेट ऑफ हे SN2चं काय, S फॉर सबस्टिट्यूशन, N फॉर न्यूक्लिओफिलिक रिॲक्शन. आणि हे दोन दिलेले आहे, ते दोनचं आपलं काय, बाय मॉलिक्युलर. आता बाय मॉलिक्युलर म्हणजे काय,
आता ही जी रिॲक्शनचा रेट मी केमिकल कायनेटिक्सचा जर अभ्यास करायला गेलो कायनेटिक्स तर मी काय केलं हा जो रेट ऑफ रिॲक्शनचा कायनेटिक्स मध्ये काय बघतो आपण रिॲक्शनचा रेट शिकतो हा जर रेट मला शिकायचा असेल तर मी काय करणार आहे रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH methyl bromide as well as nucleophile OH minus म्हणजे जर ह्या रिॲक्शनचा रेट जर मी बघायला गेलो तर ह्या रिॲक्शनचा रेट कोणावरती डिपेंड आहे तर त्या दोन्ही जे सबस्ट्रेट आहे म्हणजे रिएक्टंट आणि रिएजंट हा न्यूक्लियोफाइल आहे आणि हा सबस्ट्रेट आहे त्या दोघांच्या कॉन्सन्ट्रेशन वरती त्या रिॲक्शनचा रेट डिपेंड आहे म्हणून आपण याचा रेट काय आहे रेट इज इक्वल टू काय सांगणार आहे K into डायरेक्ट प्रोपोर्शन साइड काढायचं म्हणून की टाकलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथाइल ब्रोमाइड अँड OH मायनस रेट हा दोन्हीवरती डिपेंड आहे म्हणून इट इज अ बाय मॉलिक्युलर रिएक्शन आणि याची जी ऑर्डर आहे सेकंड ऑर्डर रिएक्शन कुठली रिएक्शन आहे सेकंड ऑर्डर रिएक्शन ही मी केमिकल कायनेटिक्स मध्ये जास्त बघणार आहे इतर काहीच नाही इथे एक आणि इथे एक आहे त्या दोघांच्या घातांकाची बेरीज किती दोन येते ऑर्डर किती आहे त्याची दोन येते ते तुम्हाला केमिकल कायनेटिक्स मध्ये आपण जास्त डिटेल मध्ये बघणार आहोत ऑर्डर कशी काढायची एका लक्षात आता फक्त आपण लक्षात ठेवा बाय मॉलिक्युलर रिएक्शन का म्हणायचं याला तर रेट ऑफ रिएक्शन इज डिपेंड अपॉन बोथ सबस्ट्रेट एज वेल एज रिएक्टंट और रिएक्टंट एज वेल एज रिएजंट म्हणून न्यूक्लियोफाइल ह्या दोघांच्या कॉन्सन्ट्रेशन वरती त्याचा रेट डिपेंड आहे म्हणून इट इज अ बाय मॉलिक्युलर रिएक्शन ठीक आहे आता ह्या रिएक्शनचा फक्त आपण काय इट इज अ वन स्टेप रिएक्शन एसएनडी काय आहे इट इज अ वन स्टेप रिएक्शन वन स्टेप रिएक्शन म्हणजे काय हा न्यूक्लियोफाइल अटॅक करणार आहे आणि न्यूक्लियोफाइल अटॅक केला की हा बीआर सायमल्टेनियसली जाणार आहे ओएच सायमल्टेनियसली येणार आहे ही वन स्टेप रिएक्शन आहे आता त्याचं आपल्याला स्टेरिओकेमिस्ट्री बघायचं स्टेरिओकेमिस्ट्री आता याची स्टेरिओकेमिस्ट्री मला काढायची आहे स्टेरिओकेमिस्ट्री म्हणजेच काय स्टेरिओ आपण मगाशी काढलं होतं आता ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्यूल आहे का नाहीये कारण हा कार्बन नाहीये तरी आपण स्टेरिओकेमिस्ट्री काढू शकतो आपल्याला थोडी तरी विचारले ऑप्टिकल ऍक्टिव्ह आहे का आपल्याला फक्त स्टेरिओकेमिस्ट्री काढायची सिंपल आहे बघा मी मॉलिक्यूल काढलं H इथं बीआर आहे इथं बॅक साइडला बिलो द प्लेन एक हायड्रोजन आहे एक अबोव द प्लेन एक हायड्रोजन ठीक आहे या पद्धतीने इथे स्टेरिओकेमिस्ट्री आता मला काय करायचं आहे OH मायनस चा अटॅक करायचा आहे का नाही तुला न्यूक्लियोफाइल अटॅक करतो OH मायनस पूर्ण अटॅक केला आता तर हा OH इथे येणार आणि बीआर जाणार आहे बघा बीआर जाणार आहे के बरोबर ठीक आहे पण ह्या कंडिशन मध्ये ह्याचे SN2 मध्ये फ्रंट साइड अटॅक फेवरेबल होत नाही बॅक साइड अटॅक फेवरेबल होतो म्हणजे हा जो OH आहे तो इकडून अटॅक न करता तो काय करतोय हा बॅक साइडने अटॅक करतो OH मायनस कोण करतोय इकडून असं का होते बघा प्रश्न पडला पाहिजे सर पुढून काय होतं मागून का आला एक सिंपल एक्झाम्पल देतो बघा जर एखादी बँक आहे आणि चोर जर बँकेत चोरी करायला जात असतात आणि संध्याकाळची वेळ आहे तर ते फ्रंट साईडने जात नाही कारण फ्रंट साईडला काय असणार आहे चौकीदार असणार आहे पोलीस असणार आहेत पुढं जे गार्ड्स आहेत ते पुढे असणार आहेत पण पुढून गेले तर काय होईल चकमक होईल ना असं सरळ सरळ त्याचं पोलीस समोर सरळ चोरी करायचं असं होईल वगैरे होणार नाही ते काय करतात ते चकमक होणार आहे स्टेरिक हिंड्रन्स होते बॅक साईडने अटॅक केलं तर कोणाला कळणार नाही कारण पोलीस पुढे बॅक साईडने अटॅक करू शकतात हे एक्झाम्पल आहे फक्त तुम्हाला कळण्यासाठी तुम्हाला सरळ चोरी करायचा विचार करत नाही फक्त लक्ष द्यायचं इकडे तसंच इथं होणार आहे हा जर OH ने अटॅक केला हा जो लिव्हिंग ग्रुप आहे हा जाणार आहे सोडून त्याला आपण लिव्हिंग ग्रुप म्हणू लिव्हिंग ग्रुप हा जो लिव्हिंग ग्रुप सोडणारा ग्रुप आहे हा OH पूर्ण अटॅक केला बघा मी दाखवतो आणि जर अटॅक केला OH ने तर हा OH इथं येणार आहे सायमल्टेनियसली बॉन्ड ब्रेकिंग आणि ह्या दोघांमध्ये काय होते दोन्ही इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहेत स्ट्रॉंगली आणि मग दोघांमध्ये काय होते स्टेरिक हिंड्रन्स होतं रिपल्शन होतं आणि त्यामुळं जी एंड आहे ती होत नाहीये म्हणून स्टेरिक हिंड्रन्स जास्त असल्यामुळे OH पुढून अटॅक करत नाही OH काय करतोय पुढून अटॅक करत नाही फ्रंट साइड अटॅक नॉट फेवरेबल बॅक साइड अटॅक फेवरेबल आहे कारण बॅक साइड अटॅक केला तर जे स्टेरिक हिंड्रन्स ते होणार नाहीये इझिली बीआर जाऊ शकतो आणि मग काय होणार आहे तो बॅक साइड अटॅक करतोय बघा स्लो स्टेप आहे सॉरी एकच स्टेप मध्ये रिएक्शन होणार आहे बघा काय होतंय की बॅक साइड अटॅक केलाय आता इथं काय आहे बघा ट्रान्झिशन स्टेट तयार होते ट्रान्झिशन स्टेट म्हणजे काय ही जी वन स्टेप रिएक्शन आहे बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड फॉर्मिंग सायमल्टेनियसली म्हणजे
कार्बन आणि OH मध्ये जो बॉन्ड फॉर्म होतोय आणि कार्बन आणि Br मधला जो बॉन्ड आहे तो सायमल्टेनियसली बॉन्ड ब्रेकिंग बॉन्ड फॉर्मिंग होतो. बघा कसं होणार आहे. हा कार्बन आहे, हा H, हा त्याचा दुसरा H, हा H आहे, हा त्याचा लिव्हिंग ग्रुप जो सोडून जाणार आहे Br, आणि हा जो अपकमिंग ग्रुप आहे OH. आता OH आहे काय न्यूक्लियोफाइल आहे, त्याच्यावरती मायनस चार्ज आहे. हा मायनस चार्ज काय होतोय. आता जर विचार केला तर इथं काय झाले, कार्बनच्या व्हॅलेन्स पास होते. जर विचार केला जर हा डॉटेड दाखवला आहे, इलेक्ट्रॉन डॉटेड का दाखवलाय, तर बॉन्ड फॉर्मिंग बॉन्ड ब्रेकिंग सायमल्टेनियसली आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन जो निगेटिव्ह चार्ज आहे तो डिलोकलाइज होतो अर्धा अर्धा करून. एक Br वरती तो डिस्ट्रीब्यूट होत आहे, Br वरती मायनस अर्धा इकडे आला. ऍक्च्युअली तसं होत नाही, पण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होते, सेपरेट होते थोडीशी, Br ला पण जाते. आणि मग त्याच स्टेप मध्ये नंतर आफ्टर सम टाइम्स काय होणार आहे, हा पूर्णपणे बॉन्ड ब्रेक होतो आणि हा पूर्णपणे बॉन्ड फॉर्म होतो. आणि काय काय झालं बघा, C किंवा जास्त दाखवतो ट्रान्सिट स्टेट झाली, काय होतं बघा, C इथे काय आला, H आला, इथे H आला, हा सर्व H मित्रांनो काय आलं, CH3. फक्त आता काय बघायचं मला, स्टेरिक केमिस्ट्री काय बघायचं आहे ह्यामध्ये थोडंसं बघा, विचार करा काय झालं. बघा एक सगळ्यात मेन आहे, जिथं लिव्हिंग ग्रुप होता Br, बरोबर त्याच्या अपोजिट साइडला काय आलेलं आहे, OH आलेला आहे. बरोबर त्याच्या काय अपोजिट साइडला काय OH. जिथं Br होता तिथं OH आलेला नाहीये, त्याच्या बरोबर अपोजिट साइडला OH आलेला आहे. का आलेला आहे, तर बॅक साइड अटॅक झालेला आहे. काय झालेलं आहे, बॅक साइड अटॅक मुळे तो तिकडे आलेला आहे. आणि ह्याच कॉन्फिगरेशनला आपण इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन काय म्हणतोय, इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन म्हणजे जसं मेन कंपाऊंड होता, सुरुवातीचा स्टार्टिंग प्रोडक्ट होता, रिएक्टंट होता, तसा प्रोडक्ट मिळाला नाही. जिथं लिव्हिंग ग्रुप होता Br, बरोबर त्याच्या ऑपोजिटला गेला, इन्व्हर्जन. आता हे इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन एक सिंपल एक्झाम्पल देतो अम्ब्रेलाचा. पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यात तुम्ही छत्री घेऊन चाललेला आणि पाऊस पडतो आणि अचानक वारा आलं. वाराने काय होणार आहे, छत्री उलटी होते. छत्री काय होते, इन्व्हर्जन होते. छत्री काय होते, आतून वारा शिरलं की छत्री अशी उलटी होते, अम्ब्रेला उलटी झाली, म्हणजे इन्व्हर्जन झालं. काय झालं, इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. जशी ती पाहिजे तशी ती होत नाही, इन्व्हर्जन झालं, उलट झालं. त्यालाच आपण काय म्हणणार आहे, इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. सिंपल आहे. जिथं लिव्हिंग ग्रुप होता त्याच्या बरोबर अपोजिट साइडला काय आलेला आहे, जो येणारा ग्रुप आहे न्यूक्लियोफाइल येणार आहे, त्याला आपण इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. सिंपल आहे. याचा आपल्याला भरपूर अभ्यास करायचा आहे. लेसन 1 लेसन 2 खूप शिकायचं आपल्याला. वेगवेगळ्या व्हरायटी ऑफ एक्झाम्पल्स तिथे घेणार आहे त्या रिॲक्शन. सिंपल आहे. फक्त काय लक्षात ठेवायचं आहे, SN2 ही वन स्टेप रिॲक्शन आहे. बॉन्ड ब्रेकिंग बॉन्ड काय आहे, सायमल्टेनियसली होत आहे, येतं लक्षात. आणि इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन हे महत्त्वाचं त्यामध्ये लक्षात. सिंपल आहे, येतं लक्षात. आता आपण काय करू, SN1 मेकॅनिझम बघू. आता आपण काय करू, SN1 मेकॅनिझम बघू. सोपं आहे आणि आपल्याला हे जास्त डिटेलमध्ये बघायचे का, कारण ज्यावेळेला JEE क्वेश्चन्स आहेत, भरपूर व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स आहेत SN1 SN2 चे, त्यावेळेला जास्त क्लिअरिफाय होणार तुम्हाला SN1 SN2. फक्त आता काय करा, SN1 म्हणजे काय, SN2 म्हणजे काय. बघा आपण पहिल्यांदा शिकवताना SN2 शिकवलंय, नाही ते ABCD किंवा 1-2 सारखं म्हणतात. पहिल्यांदा SN1 शिकवलं मग SN2 शिकवलं. पहिले SN2 शिकवलं आणि मग SN1 शिकवते, लक्षात घ्या. इथं मुलं गडबड करतात. SN1 आता 1 म्हणलं की काय ना, 1 म्हणलं की युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. युनिमॉलिक्युलर. आता युनिमॉलिक्युलर काय, मला एक एक्झाम्पल देतो, सिंपल आहे. टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. आपण काय झालंय, टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड रिॲक्ट्स विथ ॲक्वियस KOH. खरं बरं रिॲक्शन फास्ट मध्ये पण सांगते काय नाही, सोपं आहे. सर की आणि Br गेला, OH सुद्धा येणार, झालं. टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल तयार झाला. बघा किती सोपी रिॲक्शन आहे सर, KOH. आणि समजतं ना, समजतं करायला.
बघा खूप सोपं आहे. ते तयार केला OH आला, टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल तयार केला मी, टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल तयार केला, टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइड. सिंपल आहे. मला ह्या रिएक्शनचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आता मी जर रिएक्शनचा रेट काढायला गेलो, मला युनिमॉलिक्युलर रिएक्शन काय आहे, जर मी रेट काढायला गेलो, रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइड ओनली. ह्या रिएक्शनचा जर मी रेट अभ्यासला केमिकल कायनेटिक्स मध्ये, तर मला असं जाणवलं की ह्या रिएक्शनचा रेट फक्त त्या सबस्ट्रेटच्या कॉन्सन्ट्रेशन वरती आहे. न्यूक्लियोफाईलचा काही तिथं रेटचा काही फरक पडत नाहीये. फक्त रेट कोणावरती डिपेंड आहे की फक्त कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शियरी सबस्ट्रेटचा आहे. त्या न्यूक्लियोफाईलच्या रेटवरती त्याचा काही फरक पडत नाहीये. आणि म्हणून आपण काय केलंय, इज इक्वल टू K into टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइड, टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइड. आणि म्हणून आपण याला काय म्हणतोय, युनिमॉलिक्युलर रिएक्शन. युनिमॉलिक्युलर का म्हणलं, कारण रिएक्शनचा रेट एकाच मॉलिक्युलवर डिपेंड आहे सबस्ट्रेट वरती. न्यूक्लियोफाईल वरती त्याचा रेटचा काही फरक, न्यूक्लियोफाईलचा त्याच्या रेटवर काही फरक पडत, तो असला काय नसला काय काय फरक पडत नाही. रिएक्शनचा रेट कशावर डिपेंड आहे, त्या कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शियरी ब्युटाइल वरतीच आहे. म्हणून इट इज अ युनिमॉलिक्युलर आणि इट इज अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. इट इज अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. इट इज अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ओके, इट फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. सिंपल. It is a two-step reaction. Two-step reaction. म्हणजे ही जी SN1 मेकॅनिझम आहे ती दोन स्टेप मध्ये होणार आहे. त्याच्यामध्ये होणार आहे दोन स्टेप मध्ये होणार आहे. चला आपण ते SN1 चं मेकॅनिझम बघूया. त्याची स्टेप होते खूप सोपं आहे. आता पहिली स्टेप काय आहे, तर पहिल्या स्टेप मध्ये काय होतं की कार्बोकॅटायन फॉर्म होतं. पहिल्या स्टेप मध्ये काय होतं, कार्बोकॅटायन. स्टेप 1 मी घेतो बघा. स्टेप 1 formation of carbocation. Formation of carbocation. Formation of carbocation. बघा सिंपल एक्झाम्पल आपल्याला एक्झाम्पल घ्यायचं आहे. मी थोडंसं स्टेरियोकेमिस्ट्रीच्या फॉर्म मध्ये काढते बघा. CH3 CH3 आणि तुमचा Br लिव्हिंग ग्रुप. आता मी काय करणार आहे, आता पहिली स्टेप काय बघा. आता याची पहिली स्टेप आहे ही स्लो स्टेप आहे. स्लो स्टेप आहे. काय होतं, हा Br पहिल्या स्टेपलाच निघून जातो, कारण त्याशिवाय फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन होणार नाही. हा Br निघून गेला आणि हा जर Br निघून गेला तर हा काय होणार आहे, प्लेनर कार्बोकॅटायन तयार होणार आहे. प्लेनर कार्बोकॅटायन्स बघा. प्लेनर कार्बोकॅटायन कसं तयार होणार बघा. CH3 इकडे तो दुसरा CH3 मॉलिक्यूल, इथं त्याचा प्लेनर मध्ये येतोय. प्लेनर म्हणजे काय, त्याची जॉमेट्री काय नाही, प्लेनर जॉमेट्री बॉन्ड अँगल येतो 120. हा कार्बोकॅटायन तयार झाला प्लस Br मायनस. Br हा पहिल्या स्टेपलाच निघून गेला, स्लो स्टेप. इथे लक्षात. आता सेकंड स्टेप होते. सेकंड स्टेप काय, अटॅक ऑफ न्यूक्लियोफाईल. अटॅक ऑफ न्यूक्लियोफाईल. आता जो अटॅक न्यूक्लियोफाईलचा तो थोडासा मी इकडे दाखवतो. इथं अटॅक ऑफ सेकंड स्टेप मी इकडे दाखवतो थोडंसं तुम्हाला दिसेल बघा. पहिली स्टेप कार्बोकॅटायन तयार झाला. हा काय, कार्बोकॅटायन पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट वर कार्बोकॅटायन कार्बोकॅटायन. सिंपल आहे. आता मी सेकंड स्टेप बघतोय बघा. स्टेप सेकंड न्यूक्लियोफाईलचा अटॅक आहे. न्यूक्लियोफाईलचा अटॅक केला मी. काय न्यूक्लियोफाईल OH मायनस आहे बरोबर ना, OH मायनस. आता हा जर कंपाऊंड मी बघितला इथं CH3 इकडे CH3 आहे, हा इकडे CH3 आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज बरोबर आहे. आता OH मायनस अटॅक आहे. आता ह्या कंडिशन मध्ये हा प्लेनर असल्यामुळे काय होतं, दोन पॉसिबिलिटीज आहेत. एक तर OH फ्रंट साइड अटॅक करेल, एक तर OH बॅक साइड अटॅक करेल. दोन्ही फेवरेबल आहेत कारण प्लेनर जॉमेट्री आहे आणि प्लेनर जॉमेट्रीमुळे बोथ साइड अटॅक फेवरेबल होतो. प्लेनर जॉमेट्री असल्यामुळे काय होणार आहे, तो असा प्लेन मध्ये मग फ्रंट साइडने पण अटॅक होऊ शकतो आणि बॅक साइडने पण अटॅक होऊ शकतो. स्टेरिक हिंड्रन्स कमी पडतात. प्लेनर जॉमेट्री अशी मग फ्रंट साइडने पण होऊ शकतो आणि बॅक साइड अटॅक पण फेवरेबल होतोय. दोन्ही साइडने अटॅक फेवरेबल आहे बघा. तर बॅक साइडने अटॅक झाला, बॅक साइड अटॅक्स
बॅक साइड अटॅक झाला तर काय होईल बघा, एक कंपाऊंड मिळणार आपल्याला CH3 इथं आला OH CH3 बरोबर. बॅक साइड गेला इकडून OH हे सरळ इकडं. मी जर फ्रंट साइडने गेला, फ्रंट साइड अटॅक काय होईल, OH कुठून येणार, हे इकडे सरकणार, काय होईल, कार्बन प्लेपर CH3 बॅक साइड झाला विविध प्लेनचा हाफ अमोद प्लेनचा CH3 आणि इथं काला हे दोन कॉन्फॉर्मेशन्स तुम्हाला मिळणार आहेत. येते लक्षात. आता जर बारीक विचार केला, जिथं बियार होता या कंपाऊंड मध्ये, जिथं बियार होता तिथं OH आला, जिथे बियार इथं होता, रिटेन्शन द कॉन्फिगरेशन. आपण काय म्हणतात याला, रिटेन्शन दी कॉन्फिगरेशन, दी कॉन्फिगरेशन रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन, रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन म्हणून आपण. आणि हे काय झालं, जिथं बियार होता त्याच्याबरोबर ऑपोजिटला OH आला, इन्व्हर्जन झालं, अम्ब्रेला. इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन, इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन असं झालं बघा. एकाच झालं रिटेन्शन, एकाचं इन्व्हर्जन. ह्यालाच रॅसिमायझेशन म्हणतात. रॅसिमायझेशन म्हणजे काय, बोथ इन्व्हर्जन आणि रिटेन्शन कॉन्फिगरेशन दोन्ही झाले एकत्र. इन्व्हर्जन पण झालं आणि रिटेन्शन पण झालं, रॅसिमायझेशन म्हणजे. म्हणजे तुम्हाला 50% हा मिळतोय आणि 50% हा मिळतोय. ह्या दोघांचा जर बारीक विचार केला आपण तर हे इनॅन्शिओमर्स आहेत एकमेकांचे. एकमेकांचे काय, इनॅन्शिओमर्स आहेत. का बरं, जर हा उचलला असा आणि मिरर इमेज आहे बघा एकमेकांचे दोन्ही, हे दोन्ही एकमेकांचे काय मिरर इमेज आहे. ही मिरर इमेज उचलली आणि ह्याच्यावरती टाकली तर ती तंतोतंत जुळते का, नाही जुळते. म्हणजे काय आहे ते इनॅन्शिओमर्स आहे. फक्त एकच आहे की ते ऑप्टिकली ऍक्टिव्ह नाहीये, त्यामुळे आपण त्याला इनॅन्शिओमर्स म्हणत नाही. कारण स्टेरिओ आयसोमर्स मध्ये एक ऑप्टिकल आयसोमर पाहिजे, पण हे ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड नाहीये, त्यामुळे आपण त्याला फक्त पेअर ऑफ इनॅन्शिओमर्स म्हणून आपण ते. ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे का नाही ते बघायचं नाहीये, फक्त पेअर ऑफ इनॅन्शिओमर्स मिरर इमेज आहेत दोन्ही एकमेकांच्या. एक 50% तयार होणार आहे, हा प्रोडक्ट किती आहे 50% तयार होणार, तर हा पण 50% तयार होणार आहे. इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन, रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन 50%. इथे लक्षात. दोन्ही बघा आपण बघितलं, SN1 बघितलं, SN2 बघितलं. SN2 मध्ये काय आहे तर रेट ऑफ रिएक्शन दोन्ही मॉलिक्युलवरती डिपेंड आहे म्हणून बाय मॉलिक्युलर रिएक्शन म्हणतो. SN2 टू का, टू फॉर बाय मॉलिक्युलर. SN1 युनिमॉलिक्युलर. रेट ऑफ रिएक्शन फक्त एकाच मॉलिक्युलवरती डिपेंड आहे, युनिमॉलिक्युलर. SN2 हा 1 स्टेप रिएक्शन आहे, SN1 हा 2 स्टेप रिएक्शन आहे. SN1 मध्ये इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशनच मिळणार आहे, इथं काय मिळणार आहे, दोन्ही मिळणार आहे. रॅसिमायझेशन मिळत आहे, रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन आणि इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन दोन्ही होत आहे. ही 2 स्टेप रिएक्शन आहे, ही 1 स्टेप रिएक्शन आहे. तिथं बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड फॉर्मिंग सायमल्टेनियसली होत आहे. इथं पहिल्या स्टेप मध्ये बॉन्ड ब्रेक होतोय आणि दुसऱ्या स्टेप मध्ये बॉन्ड फॉर्म होतोय. पहिल्या स्टेपला कार्बोकॅटायन फॉर्म झाला, दुसऱ्या स्टेपला न्यूक्लिओफाइल अटॅक केला आपण, न्यूक्लिओफाइलचा अटॅक केलेला आहे. येथे लक्षात. SN1 आणि SN2 खूप महत्वाचं आहे. पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण इलिमिनेशन रिॲक्शन आणि छोटासा पार्ट अरोमॅटिक कंपाऊंडचे रिॲक्शन्स राहिलेले आहे, तेवढाच पार्ट आपण राहिलेला आपला. आणि नंतरून आपण जेई आणि नीटचे जे ह्याच्यावरचे जे काही आतापर्यंत जेई आणि नीटमध्ये जे क्वेश्चन्स येतात कशा फॉर्ममध्ये येणार आहेत, तुम्हाला SN1, SN2, E1, E2 इलिमिनेशन रिॲक्शन फॉर युनिमॉलिक्युलर, बायमॉलिक्युलर यांचे जे एक्झाम्पल्स आहेत ते मी सॉल्व्ह करतो. याच्या लक्षात. खूप सोपं आहे, खूप सोपं चॅप्टर आहे, बेसिक चॅप्टर आहे. हा जर चॅप्टर तुमचा चांगला झाला ना तर पुढचे जे ऑर्गॅनिकचे चॅप्टर्स आहेत, जीओसी खूप सोपं झालं आहे तुम्हाला. ऑर्गॅनिक कंपाऊंड, ऑर्गॅनिक केमिस्ट्री खूप सोपी झाली. फक्त त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, हा जो बेसिक चॅप्टर आहे तो चांगला केला पाहिजे. मी तुम्हाला सर्व जे शिकवते ते खूप सोपे भाषेत जसं वर्गामध्ये घेतो तसंच घेतोय, की जेणेकरून तुमचं ती बेसिक कन्सेप्ट लवकर क्लिअर होतील, जेणेकरून तुम्हाला ते पुढचं समजणार. येते लक्षात. तर तुम्ही काय करा, तुम्ही ते व्हिडिओ लेक्चर बघू नका, बघता बघता काय करा, 4-5 वेळा तुम्ही रिवाइड केला पाहिजे. मला नाही कळलं, परत 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 बघा ते, जेणेकरून काय होणार आहे. आणि बघताना तुम्ही ते नोट्स तयार करा, म्हणजे लिहितोय रिॲक्शन लिहितोय ते तुम्ही काय करा, पॉज प्ले करून 2-4 वेळा व्हिडिओज पहा.
आणि ते लिहून काढा, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. मी तुम्हाला ते कळेल. नुसते एकदा बघितल्यावरती ते लक्षात राहत नाही. इथे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं व्होलाटाईल केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री काय व्होलाटाईल आहे. आता खूप बारीक कळत आहे, थोड्या वेळाने विचारलं की काहीच कळत नाहीये, काही लक्षात राहत नाही. व्होलाटाईल आहे, उडून जातं लगेच. तर ते उडून जाऊ नये म्हणून काय करायला लागतं, त्याला सारखं प्रॅक्टिस करायला लागतं. प्रॅक्टिस मॅन परफेक्ट. सारखं प्रॅक्टिस करा, खूप प्रॅक्टिस करा. खूप सोपं जाणार आहे, मी करून देणार तुमच्याकडून सगळं. फक्त तुम्ही काय करा, तुम्ही जे मी सांगतो ते फॉलो करा. मी जे सांगणार आहे ते नोट्स तुम्हाला मी देतोय PDF फॉर्ममध्ये, हे जे देतोय तुम्ही ते फॉलो करा, रोज वाचा. खूप सोपं जाणार तुम्हाला. तुमची ऑर्गॅनिक केमिस्ट्री अशी करून देतो मी तुमच्याकडून बघा. ठीक आहे, आपण थांबू इथं आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हा व्हिडिओ बघा. पुढचे जो 2 व्हिडिओज असतील, 1 किंवा 2 व्हिडिओजमध्ये चॅप्टर संपेल आणि मग मी CET नीट JEEचं व्हिडिओ लेक्चर घेणार आहे. तर ते तुम्ही करा, कारण ते कळण्यासाठी तुम्हाला हे पाहिजे. जर तुम्ही JEE नीटचं जे लेक्चर घेणार आहे ते समजण्यासाठी तुमचं हे बेसिक क्लिअर पाहिजे. नाहीतर तुम्ही मी लेक्चर घेतलं तुम्हाला काहीच कळणार नाही आणि तुमच्यामध्ये भीती निर्माण होईल की JEE आणि नीट इतक्या अवघड आहे. खूप सोपी आहे, फक्त बेसिक कन्सेप्टवरती अभ्यास करायचा आहे, काम करायचं आहे. ज्यावेळी तुमचं बेसिक कन्सेप्ट काम झालं, चांगलं परफेक्ट झाल्या, असे सुटतात क्वेश्चन, असे विदिन द मिनिट येते. ठीक आहे, आपण थांबू इथं. तुम्ही बघा व्हिडिओज आणि लाईक करा चॅनलला, जेणेकरून सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओज नवीन नवीन मिळतील, अपडेट तुम्हाला मिळत जातील. ठीक आहे, चला मग. आणि लास्टचं मी काल सांगितलं होतं, अभ्यास करताय ना, केलाच पाहिजे. ठीक आहे.